पप्पा तू बोललेलास ना पार्ट 2 मध्ये दुसरी स्टोरी सांगेन तर सांग. अरे आम्ही लोक ना तेव्हा राहायचो BST कॉलनीमध्ये. जेव्हा मी 10वीला वगैरे असा होतो, 9वी 10वीला समथिंग असा होतो, ठीक आहे. तर तेव्हा म्हणजे पप्पा तर BSTमध्ये होते. आम्ही लोक राहायचो BST कॉलनीमध्ये. गांधी हॉस्पिटल आहे ना त्याच्या एक्झॅक्टली बाजूला. आणि आमचा ना TV बंद पडला होता तेव्हा. TV बंद पडला होता. तर त्याच्यामध्ये असं झालं की पप्पा आले एक दिवस रात्री आणि मला बोलले, राजू आपला TV बंद झाले. सकाळी जाऊन जो एक मॅकॅनिक आहे तो राहतो मेघवाडीला, त्या साईडला घरोबा वगैरे आहे. परेल म्हणजे लालबागला जाताना घरोबा लागतं एक तिथे कॉर्नरला. तर तिथे TV वाला राहतो. तर त्याला जाऊन ना कंप्लेंट द्या, मग तो घरी येईल. तर तो ओळखायचा मला. तर मी दुसऱ्या दिवशी ना सकाळी उठलो म्हणजे TV बिघडलं आहे, पप्पांनी सांगितलेलं आहे भाई, तर मग जाऊया आपण लवकर आणि देऊया. तर मी सकाळी गेलो त्याकडे. सकाळी गेलो तर हा माणूस ना मला बॅग बी घेतलेला, त्याचं वर्णन पण सांगतो. एकदम छुटुकला, एकदम छोटा, बुटकासारखा आणि पागलसारखा दिसायचा. म्हणजे एकदम क्रेझी फुल. मग केस कापलेलं आहे, बारीक केस, हाईट कमी. आणि त्याला ना लोक आमच्या BSTमध्ये त्याला ना लोक मग चिडवायचे देवानंद म्हणून. पण तो इतका हुशार होता ना माणूस, तो पोरगा तो. पण ना तो थोडा अर्धवट होता. पण TVच्या बाबतीमध्ये एक नंबर, TV रिपेअरिंग करण्याच्या बाबतीत. मी 7 वाजता गेलो त्याकडे सकाळी. गेलो आणि मला तो गेटवरती भेटला तिथे परेलच्या याला लालबागच्या गेटवर, मेघवाडीच्या इथे. तो मग डायरेक्ट नावाने हाक मारायचा मला. अरे राजीव कुठे आला? म्हटलं दादा. म्हटलं तुझ्या घरी चाललो आहे. म्हटलं काय झालं? म्हटलं TV बिघडलं आहे, पप्पांनी सांगितलं रिपेअर करायला ये संध्याकाळी घरी वगैरे. तो बोलला अरे मला आता ऑर्डर आहेत, कॉल आहेत मला, तर मी संध्याकाळी येतो. एक काम कर, ते बिल्डिंगचा नंबर वगैरे आहे ना, तो घरी माझी आई आहे, तिच्याकडे एक डायरी आहे. त्या डायरीमध्ये तुझा बिल्डिंगचा नंबर लिहू. तसं माझ्या लक्षात आहे, पण जर एक लिहून दे म्हणजे काय मला फॉरवर्डिंगला मला हे होईल. तर म्हटलं ठीक आहे दादा. तर मी गेलो आतमध्ये बिल्डिंगमध्ये. त्याने मला टाटा बाय बाय पण केलं. ही माझ्या आयुष्यातली इतकी महत्त्वाची गोष्ट आहे ना. तर मला पुढे माहिती नाही काय होणार ते. तर त्याने मग मला बोलला ठीक आहे राजू तू जा आणि ना नंबर लिही तुझा याचा बिल्डिंगचा. म्हटलं दादा A ब्लॉक आहे, तुला तर माहिती आहे पहिला मला 22 नंबर. बोलतो अरे टाक ना यार, मला लक्षात राहतं. मी गेलो त्यांच्या रूमची, मी बेल वाजवली, त्याची आई बाहेर आली, त्याची बहीण बाहेर आली. मला बोलते काय झालं? आता ते लोक मला इतकंसं जास्त ओळखत नव्हते. म्हटलं काकी, म्हटलं TV बिघडलं आहे, म्हटलं कंप्लेंट लिहायला आलो आहे. ते बोलले आता बाहेर, दादा बोलले बाहेर भेटले होते, बोले मला डायरीमध्ये नंबर लिहून जा बिल्डिंगचा, BST कॉलनीमधल्या बिल्डिंगचा. मला बोलले कोण बोललं तुला? म्हटलं दयानंद बोलला. आता त्याचं नाव दयानंद होतं. म्हटलं कधी बोलला? म्हटलं आत्ता 5 मिनटापूर्वी बाहेर भेटलं होतं बिल्डिंगच्या बाहेर. मला बोलले आतमध्ये ये जरा, हे वरती बघ जरा. मी वरती बघितलं तर काय, त्याचा फोटो लागला होता. 10 दिवसापूर्वी तो माणूस एक्सपायर झाला होता अटॅकने, दयानंद. आणि त्याचं वय का ती 32 ते 35 वर्षाचा होता. त्याचं लग्न नव्हतं जमत, कारण तो जसा वेंद्रासारखा दिसायचा, पण एकदम क्रेझी म्हणतात ना. TV मॅकॅनिक, पण त्याने हात लावला TV ना की तो बाई TV चाललाच पाहिजे. मला घाम फुटला. म्हटलं काकी, म्हटलं आत्ता बाहेर भेटलं दादा, म्हटलं मला म्हटलं चिडवलं पण त्यांनी, यार राजू जातो कुठे? म्हटलं दादा तुमच्याच घरी. मला बोलले आईकडून डायरी घे, नंबर लिही तुझा, मी येतो घरी संध्याकाळी. तर ती आई बोलायला लागली एक काम कर, तुला बोलला आहे ना नंबर लिही आणि जा, बघ संध्याकाळी येतो काय. म्हटलं आई तुम्ही मस्करी करू नका, खरंच. अरे बोलले खरंच बाळा, आता त्याचं आता 13वं पण अजून काय केलं पण नाही आम्ही. 10 दिवस झालेत, अटॅक आला त्याला वगैरे. मला भेटला एक्झॅक्टली जिता जागता. बॅग बी घेतलेला. म्हटलं काकी बॅग बी घेतली होती दादांनी म्हटलं. तर बोलले नाही, असा 1-2 लोकांना भेटतो तो वगैरे, काय लोकांना भेटतो. रिअल या घटना, दिवसा ढवळ्या 7-7:30ची वेळ. बोल. मी घरी येऊन सांगितलं पप्पांना. पप्पा बोलले त्या सांगितलं त्याला. म्हटलं पप्पा असं असं झालं. मी सकाळी गेलो सांगायला त्याला आणि तो माणूस मला बाहेर भेटला आणि मी आतमध्ये जाऊन त्याची मग कंप्लेंट बुक मागितलं. त्याच्या
का ते आईकडे की आई जरा कंप्लेंट बुक द्या काकी. तर ती बोलली कुठलं कंप्लेंट बुक, आता सगळं बंद झालं. म्हटलं आता दादा बाहेर भेटलेला की नंबर लिहून जा म्हणून तुझा नंबर आणि हे. ती बोलली तो एक्सपायर्ड झाला. पप्पा बोलले काय बोलतो. मग पप्पानी आईने माझ्या अंगावरनं काढ, तेव्हा लहान होतो ना असं 10वी वाला वगैरे. पप्पानी मला बोलले खरंच भेटला होता का. म्हटलं पप्पा हो बोलला तर आता. पप्पानी आईने मग संध्याकाळीचं अंगावरनं काढलं वगैरे असं. मग त्याची म्हणजे असतं त्या अंगावरनं काढलं बाकीचा तुकडा वगैरे. मला ठीक आहे चल. मग नंतर मग TV मॅकने दुसऱ्याला मी बोलवलं. तो एक इन्सिडन्स म्हणजे मेलेला एक माणूस मला तू अजून पण सांगितलंस ना काय 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 तू स्टेशनच्या इथून येत होतास आणि तुझे मित्राचे पप्पा तुला भेटलेले त्याचा मयुरेशचा आणि नंतर तुझ्या ते बोलले की जा मयुरेश घरी आहे. बोल. हां आणि जर तू घरी गेलास तर तुझा मित्र माझा मित्र नाही तो माझ्या घरी आलेला. आणि मग थोडक्यात सांगतो, याचा पॉडकास्ट नंतर होईल. माझ्या घरी आला म्हणजे बऱ्याच दिवसांनी दिवाळीनंतर. तर मी बोललो अरे मयुरेश तुझे वडील भेटलेले. तो मग त्याने त्याच्या मित्राने माझ्याकडे असं बघितलं. तुम्हाला बोलले कुठे भेटलेला. तर मी परेल स्टेशनला. बोलतो अरे 3 महिने झाले परेल स्टेशनच्या खाली माझे पप्पा वडापाव खायला उतरले होते आणि ट्रेनमध्ये पडून एक्सपायर झाले. तुला कसे भेटेल आता. ते आपण नेक्स्ट म्हणजे पॉडकास्टमध्ये बोलू. पण हे असं 3 इन्सिडेंट्स मी तुम्हाला कोणा बोललो होतो ना जे झाले होते. पहिला आपल्या विराच्या रूममध्ये, नंतर हा माझ्या लहानपणीचा, तिसरा मी नेक्स्ट स्टोरीमध्ये सांगतो. थँक्यू.